नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज मी एक नवीन विशेष अशी रेसिपी घेऊन आली आहे जी सगळ्यांना आवडणारी आणि ज्यांना आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भरलेलं वांग्याची रेसिपी घेऊन आली आहे, ते सुद्धा विदर्भ स्टाईल। ही रेसिपी तुम्ही म्हणजे कमी वेळात आणि झटपट बनणारी आहे। तर याची रेसिपी बघूया आपण। यासाठी मी इथे धनी घेतलेले आहे अर्धा वाटी, हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी 2 छोटे चमचा, खोबरं घेतलेलं आहे मी अर्धा वाटी, मिरच्या घेतलेल्या आहे लाल मिरच्या चवीनुसार, आणि मटकी घेतलेली आहे मी इथे, आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे, जायपत्री, कलम आणि एक फूल घेतलेला आहे चक्री फूल, आणि कांदा घेतलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे, खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हा सर्व जो मसाला घेतलेला आहे मी इथे तो खमंग भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ही विदर्भ स्टाईल भरलेल्या वांग्याची रेसिपी बघून नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल। आणि आता मी एकामागे एक हे खमंग भाजून घेत आहे। आणि आता आपण इथे मी एक मटकी घेतलेली आहे। मटकी ही माझी पद्धत आहे। ही मटकी मी जेव्हाही भरलेलं वांग बनवते तेव्हा यामध्ये थोडीशी मटकी वापरते। तुम्ही सुद्धा जेव्हा भाजी बनवणार ही त्यामध्ये मटकी टाकून बघा, मटकीचा वापर करून बघा, खूप छान लागते ही भाजी। याप्रमाणे जर बनवणार तर मिरच्या घेतलेल्या आहे मी चवीनुसार, थोड्या कमीच घ्यायच्या, कारण म्हणजे अंदाज बघून तिखट जर असतील तर थोड्या कमी वापरायच्या, आणि मिरच्या लवकर करपल्या जातात त्यामुळे लवकर काढून घ्यायच्या, कारण आपण जेव्हा मसाला तळून घेणार तेव्हा त्या ज्या मिरच्या आहेत त्याची थोडीशी जी राहिलेली कसर आहे ती त्या तेलामध्ये जेव्हा आपण कलसणार त्यामध्ये मिरच्यांची राहिलेली कसर ती निघून जाणार। त्यामुळे मिरच्या जेव्हा भाजणार तेव्हा थोड्याशा म्हणजे थोड्याशा त्याची कसर राहू द्यायची, जास्त भाजायच्या नाही, नाहीतर जळका वास लागेल भाजीला। आणि सर्व हे जे आपण मसाला भाजून घेतला आहे तो मंद आचेवरच भाजायचा, याची खात्री म्हणजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। कांदा सुद्धा हा कमी फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडंसं तेल टाकून। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला सर्व जो मसाला घेतलेला आहे आपण तो अगदी छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि अगदी झटपट बनणारी ही भाजी खूप छान आणि टेस्टी लागते। नक्की ट्राय करा, या पद्धतीने नक्की बनवून बघा। विदर्भ स्टाईल भरलेलं वांग तुम्ही याप्रमाणे यामध्ये मी आता मसाला सुद्धा कांद्यातच भाजून घेणार आहे। थोडा कांदा भाजून झाल्याच्या नंतर मी जो काही मसाला घेतला होता, एक फूल, थोडीशी कलम आणि जायपत्री घेतलेली होती मी। मसाला थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये सर्व मसाला घालून घ्यायचा आहे, आणि याची खात्री घ्यायची आहे, याची काळजी घ्यायची आपल्याला, मसाला थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला फिरून घ्यायचा आहे। आणि एक फाईन ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे, एकदम बारीक। तुम्ही बघू शकता मसाला एकदम बारीक करून घेतला आहे मी मिक्सर जारमध्ये। आणि याप्रमाणे तुम्हाला वांगे घ्यायचे आहेत आणि एका वांग्याच्या 4 खापा करायच्या आहेत आणि ते टच ठेवायचं आहे। याप्रमाणे तुम्ही बघू शकता, याप्रमाणे वांगे कापून घ्यायचे आहेत सर्व। याप्रमाणे मी 10-12 वांगी घेतलेली आहे। तेल गरम करायला घातलेलं आहे कढईमध्ये। तेल गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मी। आणि आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो मसाला घातलेला आहे मी यामध्ये, आणि त्यानंतर तिखट घालते मी थोडंसं। जर तिखट मिरच्या जर कमी वापरल्या असतील तर तिखट थोडंसं घालायचं, जर जास्त घातल्या असतील अगोदरच तर तिखट हे कमी वापरायचं।
यामध्ये मी अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि काळा मसाला घातलेला आहे आणि तो काळा मसाला माझ्या घरी केलेला मसाला आहे मी. थोडासा मसाला आपल्याला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला सर्व मसाला हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीच करायची आहे. आणि यामध्ये आपल्याला एक सर्व वांगी या मसाल्यामध्ये याप्रमाणे आपल्याला सोडून द्यायची आहे. सर्व वांगी तुम्ही बघू शकता मी याप्रमाणे सर्व वांगी मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे. सर्व मसाला हा वांग्यांमध्ये गेला पाहिजे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही वांगी यामध्ये आता शिजून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही वांगी मीठ मसाला हे सर्व शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तुम्ही आता याच्यावरती झाकण ठेवून एक थोडासा गॅसची फ्लेम कमी करून छान असं मंद शिजून घ्यायचा आहे हा सर्व मसाला. तुम्ही बघू शकता मसाला आपला छान भाजलेला म्हणजे झालेला आहे. तेल वरती आलेलं आहे त्यावरती. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी हे या भाजीमध्ये एक काळजी घ्यायची आहे. जेव्हा या भाजीमध्ये पाणी घालणार त्यामध्ये थंड पाणी कधीच घालायचं नाही. गरम करून किंवा कोमट पाण्याचाच यामध्ये वापर करायचा आहे. कारण थंड पाणी घालणार तर या भाजीची चव ही वेगळी म्हणजे चव बदलते. त्यामुळे याची एक काळजी घ्यायची आहे की थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे. कोमट करूनच पाणी घालायचं यामध्ये. आणि आता आपण भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी आता झाकण ठेवून थोडीशी शिजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे. भरलेलं वांग चमचमीत खूप छान, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही विदर्भ स्टाईल वांग्याची भाजी रेडी आहे. थँक्यू.